हॅलो विद्यार्थी मित्रो, वेलकम बॅक. लास्ट लेक्चरमध्ये आपण अँग्युलर एस एच एम किंवा टॉर्सनल एस एच एमबद्दल बोललो होतो. आठवते? अँग्युलर एस एच एम किंवा टॉर्सनल एस एच एम. आता लिनियर एस एच एममध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असते आणि फोर्स इज अपोजिट डायरेक्शन टू डिस्प्लेसमेंट असते. ही कंडिशन आहे, माहीत आहे तुम्हाला. पण अँग्युलर एस एच एममध्ये फोर्सची कोणती क्वांटिटी असते? टॉर्क. टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड टॉर्क इज अपोजिट डायरेक्शन टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ते सगळं आपण पाहिलेलं आहे अँग्युलर किंवा टॉर्सनल एस एच एममध्ये. त्यासाठी जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तो व्हिडिओ पाहायचा असेल तर वर आय बटनमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. तिथे मी तुम्हाला त्याची लिंक देईल. ओके, तर आजचा टॉपिक आहे व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इन uniform magnetic field. ओके, तर मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट कसा होतो हे पहिले आपल्याला समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रो, हा टॉपिक जो आहे हा मॅग्नेटिझमशी रिलेटेड आहे. पण तुम्हाला असं वाटेल की हा आयसोलेशनमध्ये का घेतलेला आहे? मग कारण हा आयसोलेशनसोबत सुद्धा रिलेटेड आहे. कारण व्हायब्रेशन आहे ना. हे बघा, व्हायब्रेशन आहे आणि व्हायब्रेशन म्हणजेच काय? ऑसिलेशन. मग फिजिक्समध्ये असे बरेच टॉपिक आहेत जे की 2 किंवा 3 किंवा 4 टॉपिक्सही रिलेटेड आहेत. 4 चॅप्टर्सही 4 कन्सेप्टला निगडीत आहेत आणि हेच विद्यार्थ्याला त्या चौघामध्ये कनेक्शन लावता येत नाही, म्हणून फिजिक्स अवघड वाटते. मग कनेक्शन तुम्हाला लावता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मॅग्नेटिझमचे काही कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. पण आता एका व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिझमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकत नाही. मग ज्यावेळेस मॅग्नेटिझम चॅप्टर होईल, मॅग्नेटचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील, त्यावेळेस या टॉपिकला जर तुम्ही रिव्हिजन दिलं तर आणखी चांगल्या प्रकारे समजेल. ओके, मग आता तुला तात्पुरतं थोडक्यामध्ये मी तुम्हाला मॅग्नेटिझमचे काही कन्सेप्ट सांगतो. तर बार मॅग्नेटबद्दल आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे. बार मॅग्नेट, राईट? तर असा एक मॅग्नेट आहे. ओके, त्याचं एक टोक जे आहे, एक पोल म्हणतो आपण त्याला नॉर्थ पोल म्हणतो आणि दुसरा पोल जो आहे त्याला साऊथ पोल म्हणतो. अशा प्रकारचं जे मॅग्नेट आहे त्याला आपण बार मॅग्नेट म्हणतो, राईट? आता ह्या बार मॅग्नेट, तुम्ही मॅग्नेटसोबत खेळ आहेत, बरोबर आहे? जर असे 2 बार मॅग्नेट घेतले तुम्ही, राईट, आणि त्याचे नॉर्थ पोल जवळ आणले तर काय होते? अट्रॅक्ट, बरोबर? नाही, रिपल्शन होते. आणि नॉर्थ साऊथ आणले तर अट्रॅक्शन होते. ओके, आता तुम्ही काय केलं? एक टेबल, स्मूथ टेबल घ्या किंवा फरशीवर वगैरे तुम्ही केलं असेल, मला माहिती आहे. फरशीवर वगैरे तुम्ही काय केलं? एक बार मॅग्नेट ठेवलं. समजा आय डोंट हॅव बार मॅग्नेट बट दिस इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ बार मॅग्नेट. दिस पेन इज. हे बार मॅग्नेट ठेवलं, त्याचं नॉर्थ पोल आहे समजा, आणि याच्याजवळ दुसरं एक बार मॅग्नेट आणलं मी. तर तुम्ही बघितलं असेल हे बार मॅग्नेट चटकन असं फिरतंय, बघा, असं चटकन फिरतंय आणि याला जाऊन चिटकते, बरोबर आहे का? लगेच असं होते. तुम्ही असं जर तुम्ही त्याला फिरू दिलं नाही, एकदम एक्झॅक्ट सरळ ठेवलं तर ते असं पुढे जाते, हे पुढे जाते, त्याच्या मागे हे जाते. हे बऱ्याच वेळा खेळ खेळला आहे आपण, सगळ्यांनी खेळला आहे. मी पण खेळला आहे, तुम्ही पण खेळला आहे. सगळे आपण आगाऊ सायंटिस्ट आहोत, बरोबर आहे ना? मग असं केल्यानंतर तर लगेच फिरते. लगेच फिरते म्हणजे काय होते बघा, लक्षात घ्या. लगेच फिरते. बघा कोणतं मोशन आलं इथं? कोणतं मोशन? बघा, फिजिक्स आपल्या जीवनामध्ये आहे, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो आणि हेच विद्यार्थ्याला लक्षात येत नाही. हे बाळांनो, हे काय व्हायलंय? असं फिरायलं ना, असं फिरायलं म्हणजे काय? हे कोणतं मोशन आहे? निर्मावालं, वॉशिंग पावडर निर्मा, राईट? म्हणजे रोटेशनल मोशन. असं आहे का? हे सर्क्युलर मोशन आहे का? नाही, रोटेशनल मोशन आहे. आणि रोटेशनल मोशन जर बॉडीमध्ये करायचं असेल, बघा, रोटेशनल मोशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे तुमची नळाची तुट्टी, टॅप. हे बघा, राईट? तर अशी टॅप फिरवायची आपल्याला, तर आपल्याला इकून एक फोर्स लावावा लागतो. इकून एक फोर्स लावावा लागेल म्हणजे 2 इक्वल अँड अपोजिट फोर्स
कुठं लागेल तर सेम पॉईंट लागेल का नाही, तर पॉईंट ऑफ ॲक्शन डिफरंट आहे, डिफरंट एंड्सला आहे आणि त्या काय फॉर्म करतो टॉर्क फॉर्म करतो. तर टॉर्कबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा फोर्थ चॅप्टरमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं आहे टॉर्कबद्दल. ओके, आणि रोटेशनल चॅप्टरमध्ये आणखी आपण परत डिस्कस करणार आहोत. राईट, म्हणजे एक कन्सेप्ट बघा, एक फिजिकल क्वांटिटी, एक कन्सेप्ट परत 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 वेगवेगळ्या टॉपिकमध्ये येते. मग त्या टॉपिकमध्ये जर आपल्याला माहिती नसेल, बरोबर आहे का, तर आपल्याला अवघड जाते फिजिक्स. म्हणून आपलं एक एक टॉपिक कव्हर चांगल्या प्रकारे होणं फार गरजेचं आहे. ओके, तर टॉर्क इथं लागायला आहे, टॉर्क लागला काय होते. ओके, मग आपल्याला माहिती आहे जर व्हायब्रेशन व्हायलं आहे ह्याचा अर्थ टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि टॉर्क इज अपोजिट डायरेक्शन टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अशी कंडिशन आपल्याला आणावी लागेल. ओके, चला बार मॅग्नेट कळालं आपल्याला काय आहे ते. ओके, ते कशामुळे फिरते ते बघूया आता आपण. ओके, तर अगोदर आपण बार मॅग्नेटच्या रिलेटेड काही फिजिकल क्वांटिटी बघूया. बघा, बार मॅग्नेटचा हा पोल आहे ना, हा एक पोल, हा एंड जो आहे याला पोल म्हणतो आपण. याची एक स्ट्रेंथ असते, याला आपण म्हणतो पोल स्ट्रेंथ. काय म्हणतो, पोल स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ. ओके, पोल स्ट्रेंथ. ओके, पोल स्ट्रेंथ जी आहे तसे स्मॉल एमने दर्शवतात, पण आता इथं स्मॉल एम आपण मासला दर्शवणार आहोत म्हणून स्मॉल एम घ्या नाही आपण, समजा क्यू घेऊया इथं पोल स्ट्रेंथला क्यू. ओके, तर नॉर्थ पोलची जी पोल स्ट्रेंथ आहे त्याला आपण पॉझिटिव्ह क्यू म्हणूया किंवा म्हणतात, आणि साऊथची निगेटिव्ह क्यू. ओके, तुम्ही असं क्यू तर चार्जला म्हणतात, सिमिलर आहे. राईट, चार्जमध्ये ज्यावेळेस डायपोल फॉर्म होतो तसा हा मॅग्नेटचा डायपोल आहे आणि त्यामुळं चार्जचं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक या टॉपिकमध्ये पाहूया, मॅग्नेटचं ह्या टॉपिकमध्ये. राईट, म्हणजे मॅग्नेटिझमच्या टॉपिकमध्ये. तर सगळं कंपॅरिझन आहे बघा, लक्षात घ्या. कंपॅरिझन जर तुम्ही करत गेलात आणि ॲनालॉगस क्वांटिटी जर कम्पेअर करत गेलात तर तुम्हाला फिजिक्स फार सोपं वाटेल. राईट, तर पोल स्ट्रेंथ इथं प्लस क्यू इथं मायनस क्यू आहे. ओके, आणि दोन पोलमधलं हे जे डिस्टन्स आहे लक्षात घ्या, ह्या दोन पोलमधलं जे डिस्टन्स आहे दिस इज, ह्याला आपण 2L न दर्शवतो. ओके, दोन पोलचं डिस्टन्स कशाने दर्शवतो आपण 2L, 2L. मग तुम्ही असं दोन कसं काय एकच L की नाही, त्याचं सेंटरपासूनचं डिस्टन्स हे L असते आणि हे डिस्टन्स L असते, हे लाल आणि हे लाल नाही L. राईट, 2L. ठीक आहे, आता दोघाचा गुणाकार म्हणजे कोण, पोल स्ट्रेंथ आणि हे 2L, क्यू इंटू 2L. एक दुसरी फिजिकल क्वांटिटी बनते, त्याला इथं आपण म्यून दर्शवत आहोत, ॲक्च्युली कॅपिटल एम दर्शवत त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. जसा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असतो तसा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सुद्धा असतो. तर हे आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, लक्षात येते काही नाही, दोन क्वांटिटी शिकले आपण, एक पोल स्ट्रेंथ, दुसरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. राईट, आणि ह्या डिस्टन्सला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणतो. तर इथं पण दोन प्रकारच्या लेंथ असतात, जॉमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ. तर आपण एवढं डिटेलमध्ये जाणार नाहोत, तर थोड्या क्वांटिटी समजून घ्या फक्त. तर आता हे मॅग्नेट आहे, या मॅग्नेटची ही क्वांटिटी ध्यानात ठेवा तुम्ही, म्यूने दर्शवले आपण. म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, इथपर्यंत कळालं, क्लिअर आहे एकदम. चला आता बघूया आपण की हे जे बार मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होईल. बघा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जी आहे पॅरलल लाईनने दर्शवतात. ओके, तर बघूया आपण. तर ही जी आहे, ही जी लाईन दाखवत आहे मी तुम्हाला, पॅरलल लाईन्स म्हणजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, ह्याला डायरेक्शन आहे बघा हे. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे जातात. ओके, म्हणजे इथे खूप मोठा असा नॉर्थ पोल ठेवलेला आहे आणि इथे खूप मोठा असा साऊथ पोल ठेवलेला आहे. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे जातात. आता तुम्ही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय, तर ह्या टेन्शन घेऊ नका, सगळं होणार आहे बाळांनो. राईट, पण या टॉपिकमध्ये हा एकदम उचलून आलेला टॉपिक आहे, उडत आलेला टॉपिक आहे, लक्षात आलं का. आणि त्यामुळे आपल्याला शॉर्टमध्ये पाहायचं आहे. तर मॅग्नेटच्या भोवती एक राईट सराउंडिंगला काही ते असते बघा, दोन मॅग्नेट धरले की टच होऊ देत नाही, ते दोघांच्या मध्ये जी असते त्याला आपण फील्ड म्हणतो आणि फील्डला दर्शवण्यासाठी फील्ड लाईन्स असतात. ओके, तर आपण असं दर्शवूया. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एक मॅग्नेट ठेवला, बाळांनो लक्ष द्या, याच्यामध्ये आपण एक बार मॅग्नेट ठेवला.
तर हे काय मला सांगा, ह्या पॅरलल लाईन्स काय आहेत? त्या पॅरलल लाईन्स आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, मॅग्नेटिक फील्ड मला चालेल. मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे एक मॅग्नेट ठेवायच्यामध्ये फील्ड असते ना, त्यामुळे दुसरा मॅग्नेट आणला काय होते? अट्रॅक्शन किंवा रिपल्शन. अट्रॅक्शन केव्हा होते? सेम पोल असल्यावर. हो, अपोजिट पोल असल्यावर. अनलाईक पोल असल्यावर अट्रॅक्शन आणि लाईक असल्यावर रिपल्शन. ओके, समजा या मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. ओके, मला सांगा या नॉर्थ पोलमुळं, सगळं लक्ष द्या, या नॉर्थ पोलमुळं हा नॉर्थ पोल काय होईल? अट्रॅक्ट की रिपेल? ऑब्विसली रिपेल होईल. म्हणजे याच्यावर इकडं फोर्स लागेल, इकडं फोर्स लागेल. राईट. आणि या साऊथ पोलमुळं, या साऊथ पोलमुळं, हो काय, साऊथ पोल ह्याच्यामध्ये काय होईल? रिपल्शन होईल आणि ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन होईल या नॉर्थ पोलमुळं. सो हा नॉर्थ पोल जो आहे हा साऊथ पोलवर अट्रॅक्ट करत आहे आणि या नॉर्थ पोलला रिपल करत आहे. म्हणजे काय व्हायला बघा, एक फोर्स इथं लागायला आहे, एक फोर्स इथं लागायला आहे बाळांनो. तर फोर्स, हे दोन फोर्स सारखे असतील का वेगळे असतील? ऑब्वियसली सारखे असतील. ओके, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स ऑफ द बॉडी अँड सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. ते काय फॉर्म करते? टॉर्क फॉर्म करते. टॉर्कची कंडिशन आहे ती, टॉर्क. राईट. समजा हा बार मॅग्नेट परत घेतला मी, हा बार मॅग्नेट असा ठेवला. ओके, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशी आहे, ह्याच्यावर इकडे फोर्स लागला, ह्याच्यावर इकडे फोर्स लागला. बघा, ह्या दोन फोर्समुळे काय होईल? इमॅजिन व्हायला ना तुम्हाला? ओके, इमॅजिन. फिजिक्स हा इमॅजिनेशनचा विषय आहे. राईट. डेली लाईफमध्ये आपण जे केलेलं आहे ते इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं आणायचं हे कळालं तर फिजिक्स कळते. मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला मी. राइट. जिंदगी जीने का तरीका है बाय फिजिक्स. राइट, समझ में आ रहा है? ओके, चलिए ये देखिए, इथं काय, इकडं फोर्स, इथं इकडं फोर्स. राईट. त्यामुळे पण काय होईल? रोटेट होईल. राईट. आणि रोटेट झालं फायनल पोझिशन काय असेल? कोण सांगेल बरं मला फायनल पोझिशन? ओके, मी ऐकतोय बघा, इथे व्हिडिओमध्ये जे असेल तर तुमच्या मनातले आवाज मला ऐकू येतो, हे ध्यानात घ्या. हां, राईट. तर असं येईल, ते असलेला होईल का? तो असलेला पुढे जाईल का? नाही, असलेला तो पुढे जाणार नाही. म्हणजे फायनल पोझिशन काय असेल याची? तर फायनल पोझिशन तर काढतो मी, याची फायनल पोझिशन अशी असेल. व्हेरी करेक्ट. तुम्हाला समजत याचा अर्थ? ओके, नॉर्थ कुणीकडे असेल? उजवीकडे का डावीकडे? उजवीकडे. व्हेरी करेक्ट. तर हे नॉर्थ आणि इथं साऊथ. कळतं? इथं ऑब्वियसली मॅग्नेटिक फील्ड आहे, मी परत नाही करणार. ओके, आता ह्या पोझिशनला आपण म्हणतो इक्विलिब्रियम पोझिशन. कळतंय? आता तुम्ही असं इक्विलिब्रियम कसं काय? फोर्स नाही का? तर फोर्स आहे, राईट, पण इक्वल आणि अपोजिट फोर्स आहे आणि त्याचं नेट काय व्हायला? कॅन्सल काय आलं? तर ह्याला नॉर्थ पोलला इकडे साऊथ पोल असा वाढायला आहे, साऊथ पोलला नॉर्थ पोल असा वाढायला आहे, आणि त्यामुळे हे इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, कळतंय? आता मी काय केलं, बघा, मॅग्नेटिक फील्ड आहे. चला, आता या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी काय केलं बाळांनो? बघा, लक्ष द्या. आता लक्ष द्या, इथून पुढे चालू झालं आपलं व्हायब्रेशन. ओके, आता मी काय केलं, ह्याची ही लाईन आहे, समजा ही मेन लाईन आहे, ॲक्सिस म्हणून पास चाललेली लाईन, आणि ही समजा वर्टिकल आहे, ह्याला परपेंडिक्युलर आहे. आता मी काय केलं, ह्याला थोडंसं डिस्प्लेस केलं. बाळा, मी इकडे लक्ष द्या, ही पेन जे आहे ना आपलं मॅग्नेट आहे, ठीक आहे. हे बघा, असं आहे, हे नॉर्थ पोल साऊथ पोल. ह्याला मी काय केलं, हे सेंटर पॉईंटला असं जाऊ दिलं, ह्याला थोडंसं रोटेट केलं असं. राईट, असं केलं. असं केलं तर काय होईल? परत एक फोर्स इकडे लागेल, एक फोर्स इकडे लागेल, तो परत इकडे येईल. पण त्याला थांबल का? नाही थांबणार. बघा, लक्षात घ्या, हीच कंडिशन कळली पाहिजे तुम्हाला बाळांनो. ह्याला काय केलं आपण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली. काय केलं? राईट, थिटा अँगलने. ओके, समजायची पोझिशन आपण अशी चेंज केली. तसं मी बोर्डवर जास्त लिहिलेलं नाही, ब्लॅक बोर्डवर. तुमच्यासारखा काळा काळा बोर्ड आहे आणि माझ्यासारखा पांढरा पांढरा चॉक आहे. ओके, तर बघा, ही आहे आपलं. आता तर हे झालं आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात येते? आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं, त्याच्यावर परत टॉर्क लागेल, है ना. हे नॉर्थ पोल इथं, हे नॉर्थ पोल ह्याला इकडे वडेल, साऊथ पोल इकडे वडेल, परत टॉर्क लागेल. मग तो इथं येईल. कुठे येईल? अगेन मेन पोझिशनला येईल. मेन पोझिशन आल्यावर तो थांबणार नाही, कारण तो आता कसा आहे? तो मोशनमध्ये आहे, स्टेट ऑफ रोटेशनल मोशन आहे, तर रोटेशनल मोशन करत राहील. राईट. म्हणजे तो असा होता, त्याच्यावर टॉर्क लागत होता, असा वापस. पण इथं आल्यावर त्याचा टॉर्क लागणार नाही, टॉर्क झिरो होईल, पण तो मोशनमध्ये असल्यामुळे तो वर जाईल, परत रिस्टोरिंग टॉर्क अपोजिट डायरेक्शनला, परत असा येईल, पुन्हा असा येईल, तो असा
असं व्हायब्रेशन करत राहील तो. आणि त्या व्हायब्रेशनसाठी इक्वेशन काय असेल, आणि ते व्हायब्रेशन अँग्युलर SHM किंवा टॉर्शनल SHM करत असतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि त्याचा टाईम पिरियड काढायचा आहे. म्हणजे आत्ता जाऊन तुम्हाला कुठं टॉपिक समजलं की एक्झॅक्टली काय करायचं आपल्याला. मॅग्नेट आहे, तो मॅग्नेट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला असताना, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला असताना तो मॅग्नेट काय करतो, व्हायब्रेशन करतो. तो मॅग्नेट काय करतो, बोलो अरे बच्चा लोग बोलो जरा सा, सोना नहीं है, हाँ जिंदगी में सो के निकालोगे क्या, कुछ करना है भैया. लॉकडाउन हुआ तो क्या हुआ, क्या फ़र्क पड़ता है, बहुत सारी कठिनाइयाँ आती है, परेशानी आती है, पर हमें डट के सामना करना है, आगे बढ़ना है. चलिए उठिए आगे बढ़ते हैं. सो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एक मॅग्नेट ठेवला असताना तो काय करतो, टिक 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 व्हायब्रेट करतो, टिक 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 टिक, राईट. आणि असा व्हायब्रेट केल्यामुळं असं जे व्हायब्रेशन आहे, कोणतं SHM आहे, हे टॉर्शनल SHM आहे, हे अँग्युलर SHM आहे. आणि या अँग्युलर SHMचं काय करायचं आपल्याला, प्रूव्ह करायचं आहे की हे टॉर्शनल SHM आहे. आणि दुसरं म्हणजे याचा टाईम पिरियड काढायचा आहे. ओके, तर इथून टॉपिकला सुरुवात करू आपण. बरं, आता तुम्ही म्हणले सर ह्या मॅग्नेटला मी थिटा एवढं, आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, आपल्याला कन्सिडर अ बार मॅग्नेट. हे बार मॅग्नेट आहे, इज सस्पेंडेड फ्रीली. इथं आपण काय केलं, इथं एक वायर बांधून याला छताला जोडलेला आहे, रिजिड सपोर्टला, सस्पेंडेड फ्रीली इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर ही मॅग्नेटिक फील्ड आहे बघा. आता तुम्हाला क्रॉस दिसायला आहे, पण युनिफॉर्म पाहिजे, पॅरलल पाहिजे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये हे बार मॅग्नेट सस्पेंड केलं. आणि त्याला काय केलं, त्याला आपल्या मेन पोझिशनपासून, आता बघा लक्षात घ्या, मी असे डिस्प्लेस करू शकतो किंवा असे डिस्प्लेस करू शकतो. तर म्हणजे असं करूया आपण. ओके, असं डिस्प्लेस केल्यावर ते काय करेल, राईट, टिक 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 असं व्हायब्रेट होईल हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. ओके, व्हर्टिकल प्लेनमध्ये काय होईल, व्हर्टिकल प्लेनमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स इम्बॅलन्स होईल आणि ते प्रॉपर व्हायब्रेशन होणार नाही, म्हणून आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये घेऊया. ओके, तर ह्याला आपण थिटा अँगलने डिस्प्लेस केलं, त्याच्यावर टॉर्क लागेल, तो टॉर्क किती लागेल, तर काय काय कन्सिडर करायचं बघा. इथून घेऊया आपण, consider a bar magnet is suspended freely in uniform magnetic field. बाळांनो, सगळं बोर्डवर मी लिहू शकणार नाही, कळलं का. त्यामुळे तुम्हाला मी नोट्स PDF च्या फॉर्मॅटमध्ये देतो. जो कालचं अँग्युलर SHM आहे किंवा टॉर्शनल SHM त्याच्या नोट्स आणि याच्या नोट्स एकाच PDF मध्ये तुम्हाला येतील. त्या तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा आणि मला फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवा. अतिशय कमी विद्यार्थी ते करत आहेत, कृपया तसं करा, अभ्यास करा. ओके, चला. तर सस्पेंडेड फ्रीली इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बार मॅग्नेट. ओके, तर अगोदर कोणता तो असेल, इक्विलिब्रियम पोझिशनला असेल, राईट. तर नॉर्थ पोल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला आणि साऊथ पोल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला. ओके, असा सस्पेंडला असेल. त्याला आपण थिटा अँगलनं एवढं डिस्प्लेस केलं, थिटा अँगलनं डिस्प्लेस केलं, त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा केली आपण. तर त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेऊया आपण. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थिटा. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा आहे. आता हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी थिटा आहे, ती थिटा केल्यामुळं त्याच्यावर एक टॉर्क लागेल. तो टॉर्क किती असेल, तर हा फॉर्म्युला माझा तुम्हाला पाठ करायला लागेल. आता तुम्ही मला असं हा पण फॉर्म्युला एक्सप्लेन करा, तर आपल्याला आणखी एका तास ती लागेल. त्यामुळे आपण काय करूया, ते मॅग्नेटिझम सेक्शनमध्ये घेऊया. तो एकच फॉर्म्युला पाठ करायचा आहे. कृपया माझ्यासाठी पाठ करा, बस का. माझ्यावर उपकार केले, पवार साहेब उपकार केलं असं म्हणून पाठ करा, ठीक आहे. सो फॉर्म्युला बघायचा आहे, टॉर्क ॲक्टिंग याच्यावर लागणारा टॉर्क. तर टॉर्क आहे टो इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा. आता तुम्ही सर साइन थीटा कुठून आला, म्यू कुठून आला, बी कुठून आला, काय आहे ते सगळं सांगणार आहे तुम्हाला मी, ठीक आहे. पण सगळे पाठ करा, तुर्तास तुम्ही हे पाठ करा. हे आहे मॅग्निट्यूड. हे काय आहे, याची मॅग्निट्यूड काढावं आपण. हे मॅग्निट्यूड, टॉर्कची मॅग्निट्यूड. ओके, मग इथं म्यू काय आहे तुम्हाला आधीच सांगितले बघा मी. तर म्यू आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बी काय आहे, बी फॉर बाबा नाही, कळलं का. बी फॉर असतं इथं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ. त्याला मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन म्हणतात.
ओके, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. ओके, तर बी आहे मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन, हे आहे तुमचं डायपोल मोमेंट, हे आहे मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन आणि साइन थिटा जे आहे ते वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटी असल्यावर साइन थिटा येते. कशी वेक्टर क्वांटिटी आहे, टॉर्क वगैरे ते आपण बघूया. ठीक आहे, सध्या एवढा फॉर्म्युला पाठ केला का तुम्ही? आता बघूया आपण. हे बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडं असं फिरायला बघा, असं फिरायला म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. थिटा काय बघा, इकडे लक्ष द्या. थिटा हा आहे क्लॉकवाईज, थिटा आहे क्लॉकवाईज, पण टॉर्क त्याच्यावर लागणार बघा, लक्षात घ्या. हे बघा, हे ह्याला तुम्ही असं फिरवलं त्याच्यावर टॉर्क कुठं लागेल? अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. कळतंय? ओके, अँटी क्लॉकवाईज. थिटा आहे क्लॉकवाईज, टॉर्क आहे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, म्हणजे काय येईल? म्हणजे अपोजिट साईन. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये टो इज इक्वल टू एम बी साईन थिटा, याच्यामध्ये आपला फॉर्म्युला काय करावं लागेल? तर मॉडिफाय करावं लागेल फॉर्म्युला. टो इज इक्वल टू मायनस एम नाही, हा ॲक्च्युली म्यू, इथं म्यू घ्यायला होतो आपण, म्यू बी साईन थिटा. बाळांनो, ॲक्च्युअल सिम्बॉल यमच आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं ॲक्च्युअल सिम्बॉल यम आहे, कॅपिटल यम. पण या चॅप्टरमध्ये काय होईल? मासला सुद्धा यम घ्यायला लागेल आणि ह्याला पण. म्हणजे तुमच्या घरात एका व्यक्तीला 2 नावं ठेवतात का? नाही ना, तसंच आहे इथं पण. इथं सिम्बॉल वेगळा घेतलेला आहे म्यू, काही फरक पडत नाही. लक्षात आलं का? तर म्यू घेतलेला आहे, म्यू बी साईन थिटा. इफ थिटा इज व्हेरी स्मॉल, इफ थिटा इज व्हेरी स्मॉल अँड इन रेडियन, रेडियन राईट. आता बघा, नवीन बुकमध्ये जे अँगलच्या वरी सी लिहिलेलं आहे बघा, तिथे रेडियन असते. कळलं का? सिम्बॉल आहे त्याचं. तर काय होईल? थिटा किंवा साईन थिटा, जर थिटा खूपच लहान आहे आणि रेडियनमध्ये आहे तर साईन थिटा इक्वल टू किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा होते. बऱ्याच वेळा डिस्कस केलं आपण. ओके, साईन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. तर मग इक्वेशन काय होईल? ह्याची किंमत थिटा ठेवली तर, सो टो इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. काय डाऊट आहे इथपर्यंत? बिलकुल नाही. पण टो काय आहे? टो इज इक्वल टू, बाळांनो, टो जसं तिकडे फोर्स होतं लिनियरमध्ये, तसं इथं काय? टॉर्क. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलेशन, तर टॉर्क इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ॲक्सलेशन. मुवमेंट ऑफ इनर्शियाला सिम्बॉल आहे आय, अल्फा. ओके, मग मला सांगा, ह्याची डावी बाजू सारखी आहे, उजवी बाजू सारखी आहे, मग आपण लिहू शकतो आय अल्फा इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. सर्वांना लक्षात येते का? चला, अल्फाची किंमत काढूया आपण. अल्फाची किंमत काढूया. अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय. ओके, इन टू थिटा. आता ह्याला ब्रॅकेटमध्ये घेतलं, तुम्हाला कळालं असेल का? कारण हे सगळं कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटचं म्यू बदलत नाही, बी बदलत नाही. कळलं का? मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती युनिफॉर्म आहे, म्हणून बी कॉन्स्टंट आहे. आणि आय म्हणजे काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता लक्षात घ्या, मुवमेंट ऑफ इनर्शिया हे शेप, साईज, त्याची लेंथ, ब्रेड त्याच्यावर डिपेंड असते. लक्षात आहे का? आणि त्यामुळं प्रत्येक, आता मॅग्नेट बदललं समजा, हे मी त्याच्या जागी मोठं मॅग्नेट घेतलं, जाड, तुमच्यासारखं ढबरं घेतलं, राईट, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया वेगळं असेल. राईट, ट्रँग्युलर घेतलं, रेक्टँग्युलर घेतलं किंवा 3 डायमेन्शनल घेतलं, क्यूबॉइडल, तरी वेगवेगळे आय असेल. आणि त्याचमुळं आत्ता आपल्याला या चॅप्टरमध्ये ह्याचे प्रॉब्लेम करता येणार नाहीत, कारण आयची व्हॅल्यू वेगवेगळी असते, त्याचे काढायचे फॉर्म्युले वेगळे असतात. ते आपल्याला रोटेशनल डायनामिक्समध्ये शिकायचे आहेत. त्यामुळे ह्या टॉपिकनंतर जे 2 प्रॉब्लेम आहेत, मला वाटते एक्झरसाइज 5.11पर्यंत झाले आपलं, 5.12 आणि 5.13. तर हे जे एक्झरसाइज आहे, हे जे एक्झरसाइज नाही, एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला रोटेशनल डायनामिक्स त्यानंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, सध्या कन्सेप्ट समजून घ्या. बाळांनो, म्यू बी अँड आय कसं आहे? हे आहे कॉन्स्टंट. हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे. आणि जर कॉन्स्टंट असलं काय लिहू शकतो आपण? सो अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. मायनस म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शन. सो अल्फा is directly proportional to angular displacement and alpha is opposite direction to angular displacement. म्हणजे काय कंडिशन आहे ती अँग्युलर SHMची आहे. आणि therefore आपण म्हणू शकतो की व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज अँग्युलर SHM. राईट, ते काय आहे? दिस इज द अँग्युलर SHM, ह्यालाच आपण म्हणतो टॉर्शनल SHM. तर पहिला पार्ट झाला आता.
दुसरा पार्ट आहे टाईम पिरियडचा. ओके, टाईम पिरियड. सो टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू 2π. लक्षात आहे का आपल्याला, लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आपण, टी इज इक्वल टू 2π अपॉन अंडररूटमध्ये काय होतं बघा, अपॉन अंडररूटमध्ये अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. असं घेतो पर युनिट म्हणजे आपण अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दिसते व्यवस्थित, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके बाळांनो, अँग्युलर ॲक्सलरेशन काय आहे इथं, अल्फाची किंमत काढली आपण, ही काय, ओ येस. आणि पर युनिट डिस्प्लेसमेंट थिटा डिवाइड करायचं, ह्याला थिटा डिवाइड केलं तर ह्याला थिटा डिवाइड करा, थिटा ते कॅन्सल होईल, किंवा इकडचा थिटा इकडे आणा, इकडचा थिटा इकडे आणतो, आणि मॅग्निट्यूड घ्यायची पण मॅग्निट्यूड किंमत मायनस साईन नाही घ्यायचं. इथं अल्फा आहे, अल्फा इज इक्वल टू, किंवा अल्फा अपॉन थिटा घेतो डायरेक्टली, अल्फा अपॉन थिटा इक्वल टू, बघा हे थिटा इकडे आणलं, सगळं लक्षात येईल का, झोपलं नसतं तर लक्षात येईल, म्यू बी अपॉन आय. फिजिक्समध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे, नुसता व्हिडिओ लावून जर बसलं तर होणार नाही, इन्व्हॉल्व व्हा त्याच्यामध्ये. नुसतं समोर बसून जर झोपा काढू लागले किंवा मोबाईलमध्ये बघू लागले किंवा दुसरं काहीतरी करू लागले तर फिजिक्स समजणार नाही. त्यामुळं लक्ष द्या, अल्फा अपॉन थिटा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय. आणि ही किंमत जर मी इथं ठेवली तर टाईम पिरियड होईल 2π अपॉन अंडररूटमध्ये म्यू बी अपॉन आय. बाळांनो आय वर जाईल आणि टी भेटलं आपल्याला, बघा फायनल इक्वेशन काढतोय मी टीचं, टी इक्वल टू 2π, आय वर गेल्यामुळं त्याला असं लिहितो इथं आय अपॉन म्यू बी. अँड दिस इज द इक्वेशन फॉर टाईम पिरियड. कोणाचं पण अँग्युलर SHM किंवा व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्याचं इक्वेशन आहे. कशावर डिपेंड आहे, 2π तर कॉन्स्टंट आहे, आयवर डिपेंड आहे. आय काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आय काय आहे, झोप लागली का, उठा. हां, आय काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्यू काय आहे, म्यू काय आहे सांगा मला, म्यू आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि बी काय आहे, बी फॉर बाबा काय आहे, बी आहे मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ह्याची मॅग्नेट्यूड बी निर्देशितो आपण. ओके, तर याच्यावर डिपेंड आहे, आयची व्हॅल्यू वेगवेगळी असते आणि त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल 5.12 आणि 13 थोडे समजणार नाहीत. काळजी करू नका, मी आहे. प्रवास असताना टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करता यायचा, जेवढं झालं तेवढं क्लिअर करता यायचं. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.